दिवसेंदिवस थंडी अधिक जाणवत आहे। वातावरण पोषक असल्याने खरीपात लागवड केलेले हिरवेगार भरलेले तुरीचे पीक फुलोऱ्यावर आलेले आहे। तूर पिवळ्या लालसर व गर्द पिवळ्या रंगाच्या फुलाने शेतशिवार मोहरून गेले आहे। शेतशिवारात फेरफटका मारत असताना तूर पिकाच्या बहरल्याने शेतशिवार सोन्याच्या अलंकारांनी नटल्यासारखे भासत असून अधिक आकर्षक दिसत आहे। मात्र मागील 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून परिणामी अवकाळी पावसाचे संकेत घोंगावू लागले आहे। नियमितपणे ढगाळ वातावरण कायम असल्याने रब्बी हंगामात धोका वाढला असून अवकाळी पावसाचे संकट येते की काय या भीतीने शेतकरी धास्तावला आहे। अशातच तुरीचा फुलोरा धोक्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये विविध कडधान्य पिकांची पेरणी करण्यात आली आहे। पाऊस आल्यास त्या पेरणी केलेल्या पिकांना लाभच होणार आहे। मात्र तूर पिकाच्या पिवळ्या धम्म फुलांनी शेतशिवार फुललेले असताना ढगाळ वातावरणामुळे तुरीचा फुलोरा नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या तूर पिकावर अळ्या व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे। परिणामी शेतकऱ्यांचे टेन्शन अधिकच वाढले आहे। शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। आता तुरी लावल्यात ह्या हरिकिशन इस्तारी नागोसे राहणार चांदोरी। किती एकर मध्ये तुरी लावल्या? ह्या 2 एकटामणी आहेत। का झालाय तुरीला? तुरीच्या फुलावर आता आल्यात, याच्यावर आता फुलावर माऊसारखा येऊन राहिला आहे ना। हा बदल अळी हे करून राहिल्या आणि याला फसल नाही होत, भाव नाही होत, बरोबर भाव नाही मिळत, पिकतेचा भाव नाही मिळत न, दवाईचा जादा खर्च येऊन राहिला आहे आणि याला राखण करावं लागतं। ह्या डुकरा डाकरा ह्या खाऊन राहिल्यात आपल्या इकडे, पुऱ्या मोडतात आपल्या डुकरा। तर काही ना काही भाव मिळला पाहिजे ना आम्हाला, त्या ह्या नुकसान झाले याची भरपाई मिळवली पाहिजे।